कल्पना करा, 17व्या शतकातली एक अत्यंत काळोखी रात्र. म्हणजे डोळ्यांबोट घातलं तरी दिसणार नाही असा तो मिट्ट अंधार. आणि एका भव्य अशा अभेद्य लाकडी दरवाजासमोर 5 अनोळखी आकृत्या अगदी शांतपणे दबक्या पावलांनी येऊन उभ्या राहिल्यात. बरोबर. आजूबाजूला फक्त वाऱ्याची सळसळ आहे. आणि अचानक त्या शांततेला चिरत एक पहाडी असा रांगळा आवाज घुमतो आणि त्याच सेकंदाला एक जड शस्त्र लोड केल्याचा खटक असा अंगावर काटा आणणार आवाज येतो. हो. त्या 5 जणांच्या थेट छातीवर एक ठासणीची बंदूक रोखली गेलीये. आणि इथून सुरू होतो एक असा जीवघेणा खेळ जो वाचताना आपलाही श्वास काही सेकंद थांबतो. आजच्या या सखोल चर्चेत आपण याच प्रसंगावर बोलणार आहोत. अगदी बरोबर. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा कोणताही 2-3 पानांचा प्रदीर्घ प्रसंग नाहीये. नाही, मुळीच नाही. आपल्या आजच्या या विश्लेषणाचा जो स्रोत आहे तो बाजिंद नावाच्या पुस्तकातील पृष्ठ क्रमांक 111 वरील केवळ एक छोटासा परिच्छेद आहे. फक्त 4 ते 5 ओळींचा हा मजकूर. पण या एका परिच्छेदात जे नाट्य, जे मानवी मानसशास्त्र आणि युद्धाच्या वेळेची जी अघोषित तत्वे दडली आहेत ना, ती एखाद्या मोठ्या रणसंग्रामापेक्षाही अधिक गुंतागुंतीची आहेत. हो ना, म्हणूनच आपण आज या एकाच प्रसंगाची अगदी सविस्तर चिरफाड करणार आहोत. नक्कीच. या 5 ओळींमध्ये दडलेला तो जीवघेणा ताण, त्या काळातील सुरक्षेचे अचूक आणि निर्दयी नियम, अस्सल गावरान भाषेचा हत्यारासारखा झालेला वापर आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मृत्यूसमोर उभा असताना 2 माणसांच्या प्रतिक्रियांत दिसणारा टोकाचा विरोधाभास, हे सगळं आपल्याला उलगडायचं आहे. तर थेट आपण त्या दरवाज्यावर जाऊया. एक धिप्पाड मावळा तिथे पहारा देतोय आणि त्याच्या हातात ती ठासणीची बंदूक आहे. हो. तो त्या 5 जणांवर बंदूक रोखतो आणि म्हणतो, खबरदार, पुढे यायचं नाही बिलकुल. बंदूक गच्च भरल्या दारूनं. बरोबर. आता इथे मला एक गोष्ट समजून घ्यायची आहे. म्हणजे आपण आधुनिक चित्रपटांमध्ये स्टँड ऑफ बघतो. हो, स्टँड ऑफ. तिथे कसं स्वयंचलित मशीन गन्स असतात, पण ही तर ठासणीची बंदूक आहे ना. अगदी बरोबर. तिला फायर व्हायला वेळ लागतो आणि ती एकदाच उडते. समोर तर 5 जण आहेत. ते सहज त्याच्यावर झडप घालून त्याला निशस्त्र करू शकत नाहीत का? मग या एका बंदुकीचा एवढा धाक? हे बघा, इथेच आपण आधुनिक दृष्टिकोनातून विचार करण्याची चूक करतो. म्हणजे कसं? त्या मावळ्याच्या हातात आधुनिक पिस्तूल नाहीये हे खरंय, पण ठासणीच्या बंदुकीचं नेमकं विज्ञान आणि तिची रचना समजून घेतली तर त्या 5 जणांची कापरं का भरली असतील हे आपल्या लक्षात येतं. ठासणीच्या बंदुकीत, ज्याला आपण मॅचलॉक म्हणतो, त्यात आधी दारुगोळा ओतावा लागतो. ओके. मग शिश्याची गोळी टाकून ती सळईने आत ठासून भरावी लागते. पण मावळ्याने दिलेली धमकी तुम्ही नीट ऐका. काय होती ती? तो म्हणतो, बंदूक गच्च भरल्या दारूनं. याचा अर्थ त्याने बंदुकीच्या नळीत प्रमाणापेक्षा जास्त, अगदी ठासून दारू भरलीये. बापरे, म्हणजे ती एक प्रकारे स्फोटक नळीच झाली म्हणायची. अगदी तसंच. जर त्यांनी ती बंदूक ट्रिगर केली तर त्यातून फक्त एक गोळी सुटणार नाहीये. त्या गच्च भरलेल्या दारूमुळे जो भडका उडेल ना, तो एखाद्या छोट्या बॉम्बसारखा असेल. अरे वा. आणि एवढ्या जवळून जेव्हा असा स्फोट होतो तेव्हा त्यातून उडणाऱ्या ज्वाला, ते छर्रे आणि धक्क्याची लाट समोरच्या माणसाच्या शरीराच्या अक्षरशः चिंध्या करण्यासाठी पुरेशी असते. हे खूपच भयानक आहे. हो. आणि इथे मानसशास्त्राचा एक नियम लागू होतो बघायला गेलं तर. समोर 5 जण आहेत हे मान्य आहे, पण जो माणूस पहिलं पाऊल पुढे टाकेल तो 100% मरणार आहे हे नक्की. म्हणजे सर्वांना मारण्याची गरजच नाहीये तिथे. नाही, बिलकुल नाही. फक्त जो पहिला पुढे येईल त्याचा भयानक अंत होईल हे बिंबवणं जास्त महत्वाचं आहे. बरोबर. कुणीही स्वतःचा बळी देऊन इतरांसाठी रस्ता मोकळा करायला तयार नसतो सहसा. हो, ते तर आहेच. आणि तो मावळा एका अरुंद जागेवर अगदी दरवाजात उभा आहे. तिथे एकाच वेळी 5 जण त्याच्यावर झडप घालू शकत नाहीत. म्हणजे चोक पॉइंट. अगदी बरोबर. चोक पॉइंटचा हा एक उत्तम वापर आहे तिथे. आणि तो मावळा फक्त बंदूक रोखून थांबत नाही. तो पुढे काय म्हणतो माहितीये? काय? पुढे इशिला तर एका डागात डगात पोचशिला. बापरे, हे वाक्य खरोखरच अंगावर येणार आहे. हो ना. म्हणजे आजकाल आपण ढगात पोहोचवणे हा वाक्प्रचार खूप हलक्या फुलक्या अर्थाने किंवा विनोदाने वापरतो. हो, चेष्टेत म्हणतो आपण. एखाद्याची फिरकी घेण्यासाठी आपण म्हणतो की त्याला ढगात पोहोचवला. पण या ऐतिहासिक संदर्भात रात्रीच्या अंधारात जेव्हा एक धिप्पाड शरीरयष्टीचा पहारेकरी हे बोलतो तेव्हा त्याचा अर्थ अगदी थेट तुझे प्राण घेईन असाच होतो. बरोबर. एका डागात म्हणजे बंदुकीच्या एकाच फटक्यात किंवा एकाच फोटात. यात कोणतीही संदिग्धता नाहीये.
तो त्यांना घाबरवण्यासाठी हवेत गोळीबार करण्याची वगैरे धमकी देत नाहीये. नाही. त्याचा हेतू अगदी स्पष्ट आहे आणि या सगळ्यात सर्वात धारदार जर काही असेल तर ती आहे त्याची भाषा. हो, भाषेचा मुद्दा मलाही खूप महत्वाचा वाटला. पण मला इथे लेखकाच्या हेतूबद्दल एक शंका आहे. कोणती शंका? म्हणजे लेखकाने हा संवाद अतिशय ग्रामीण अशा रांगड्या बोलीभाषेत लिहिला आहे. ना इशिला, तुम्हासनी इचारतो, शबूद किंवा मेलासा, हो. हे सगळे शब्द वाचताना आपल्याला थोडे अडखळायला होतं. जर लेखकाने हेच वाक्य प्रमाण किंवा शुद्ध मराठीत लिहिलं असतं, म्हणजे जर तुम्ही पुढे आलात तर मी गोळी घालेन, तर ते समजायला सोपं गेलं नसतं का? ही अशी गावरान भाषा वापरण्याची खरोखरच काही गरज होती का तिथे? तुम्ही समजायला सोपं असा विचार करत आहात, पण खरं तर लेखकाला हा प्रसंग सोपा करायचाच नाहीये. अच्छा. त्याला तो प्रसंग वास्तविक करायचा आहे. जर तो मावळा शुद्ध आणि व्याकरणाच्या दृष्टीने परिपूर्ण मराठीत बोलला असता तर त्या पात्राची विश्वासार्हता तिथेच संपली असती ना. हां, तेही आहे. भाषा ही फक्त संवाद साधण्याचं माध्यम नसते, ती तुमची पार्श्वभूमी, तुमचा वर्ग आणि तुमची मानसिकता दर्शवते. बरोबर. हा मावळा कोणी दरबारी मुत्सद्दी नाहीये जो शब्दांचे खेळ करत बसेल. नाही. तो एक सामान्य कुटुंबातून आलेला, मातीशी जोडलेला आणि युद्धाच्या आगीत तावून सुळावून निघालेला शिपाई आहे. त्यामुळे त्याची भाषा त्याच्या शस्त्रासारखीच अकृत्रिम आणि खडबडीत आहे. म्हणजे तुम्ही म्हणताय की त्या रांगड्या भाषेमुळे त्या धमकीतली क्रूरता आणखी वाढते. निश्चितच. शुद्ध भाषेतील जर तुम्ही चूक केली तर तुम्हाला मृत्यू येईल या वाक्यात एक प्रकारची कृत्रिमता आहे. हो, जसं की तो विचार करून बोलतोय. अगदी बरोबर. त्यात विचार करण्याची प्रक्रिया दिसते. पण मावळ्याचं चुकलासा तर मेलासा हे वाक्य अत्यंत उत्स्फूर्त आहे. तिथे विचार नाही, तिथे थेट कृती आहे. तो मावळा विचार करत बसलेला नाही, तो फक्त त्याच्या प्रमुखांनी दिलेल्या नियमांची अंमलबजावणी करत आहे. आणि तो खूप चिडलेला पण दिसतोय. हो, तो अत्यंत चिडलेला आहे. तो म्हणतो, सरळचित दरवाजात येतायसा. बरोबर. मध्यरात्रीच्या वेळी असे बेधडकपणे चालून येणाऱ्यांच्या धाडसाची त्याला चीड आली आहे आणि त्याची ही चीड एका विशिष्ट नियमावर येऊन अडकते. हो, तो नियम म्हणजे परवलीचा शबूत. अगदी बरोबर. तो मावळा त्या 5 जणांना स्पष्ट सांगतो, तुम्हासनी एकदाच विचारतो, परवलीचा शबूत सांगा. जर चुकलासात तर मेलासा, विचार करून सांगा. आता मी जेव्हा हे वाचलं तेव्हा मला याची तुलना थेट आजच्या आधुनिक सुरक्षेशी करावीशी वाटली. म्हणजे कशी? विशेषतः 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन, ज्याला आपण 2FM म्हणतो. अरे वा, हा छान मुद्दा आहे. आपण बँकेत लॉग इन करताना जसं OTP टाकतो तसंच हा प्रकार आहे ना. तुमची ओळख पटवण्यासाठी एक अतिरिक्त टप्पा. हो, अगदी तसंच. पण इथे एक भयानक मेख आहे. आजकाल जर आपण आपल्या पासवर्ड विसरलो तर आपल्याकडे फॉरगॉट पासवर्ड नावाचा एक अत्यंत सोयीचा पर्याय असतो. बरोबर. आपण तो क्लिक करतो, स्वतःची ओळख पुन्हा सिद्ध करतो आणि नवीन पासवर्ड बनवतो. पण त्या काळोख्या रात्री त्या लाकडी दरवाजावर फॉरगॉट पासवर्डचा कोणताही पर्याय नाहीये. तिथे नियम साधा आणि निर्दयी आहे. चुकलासा तर मेलासा. सुरक्षेच्या दृष्टीने हा अत्यंत कळीचा मुद्दा आहे. ऐतिहासिक काळात विशेषतः गनिमी काव्याच्या मोहिमांमध्ये किंवा गुप्त तळांवर सुरक्षेची भिस्त याच एका शब्दावर असायची. तिथे वीज नाही, उजेड नाही, समोरचा माणूस कोण आहे हे चेहऱ्यावरून किंवा कपड्यांवरून ओळखणं पूर्णपणे अशक्य असायचं. हो, अंधारामुळे काहीच दिसणार नाही. आणि शत्रू अनेकदा आपलेच कपडे घालून फसवणूक करू शकायचा. अशा वेळी परवलीचा शब्द हाच मित्र आणि शत्रू यातील एकमेव दुवा असायचा. पण मग मला एका गोष्टीचं नवल वाटतं इथे. कशाचं? जर तो मावळा एवढा क्रूर आणि रागीट आहे तर तो त्यांना विचार करून सांगा असं का म्हणतोय? तो त्यांना वेळ का देतोय? यात मला थोडी विसंगती वाटते. नाही, यात विसंगती नाहीये. म्हणजे एकीकडे तो म्हणतो एका डागात ढगात पोचवीन आणि दुसरीकडे तो त्यांना विचार करायला वेळ देतोय. ही त्याची दयाळू वृत्ती नाही का? अजिबात नाही. तुम्ही याला दयाळू वृत्ती समजण्याची चूक करत आहात. असं? उलट ही अत्यंत थंड डोक्याची आणि क्रूर अशी व्यावसायिकता आहे, प्रोफेशनलिझम आहे. म्हणजे नेमकं कसं काय? विचार करून सांगा. हे वाक्य दयेपोटी आलेलं नाही, तर ते समोरच्याचे सगळे बचाव मार्ग बंद करण्यासाठी आहे. हे थोडं समजावून सांगाल का? बघा, जेव्हा तुम्ही एखाद्याच्या डोक्यावर बंदूक रोखता आणि त्याला एखादी गोष्ट विचारता तेव्हा भीतीमुळे तो माणूस गडबडून चुकीचं उत्तर देऊ शकतो. हो, साहजिक आहे. जर मावळ्याने लगेच गोळी झाडली आणि नंतर समजलं की तो आपलाच माणूस होता तर ती मावळ्याची चूक ठरेल. बरोबर.
पण मावळा त्यांना स्पष्ट सांगतोय की मी तुम्हाला विचार करायला 5-10 सेकंद देत आहे. तुमची जी काही गडबड उडायची आहे ती या वेळात उडू द्या. बापरे. पण एकदा का तुम्ही तोंड उघडलत आणि तो शब्द जर परवलीच्या शब्दाशी जुळला नाही तर तुम्ही तिथेच मरणार. मग माझी जीभ घसरली किंवा मी चुकून बोललो हे तुमचे बहाणे चालणार नाहीत. तो त्यांना वेळ देऊन त्यांची चूक करण्याची सवलतच हिरावून घेत आहे. हे खूपच भयानक आहे. हां, मानसिक दबाव किती भयंकर असेल याचा विचार करा. खरंच. म्हणजे ते विचार करून सांगा हे वाक्य त्यांना दिलासा देण्यासाठी नाही, तर तो फास अधिक घट्ट करण्यासाठी आहे. अगदी बरोबर. तो मावळा त्याची जबाबदारी 100% पार पाडत आहे. त्याला निष्पाप लोकांना मारायचे नाहीये, पण सुरक्षेत कोणतीही तडजोडी करायची नाहीये. हां. आणि या असह्य मानसिक दाबाच्या क्षणी या कथेतील सर्वात मोठा उत्कर्ष बिंदू, ज्याला आपण क्लायमॅक्स म्हणतो, तो येतो. हो. आणि ही प्रतिक्रिया पूर्णपणे अनपेक्षित आहे. हो ना. एका बाजूला मावळा गच्च भरलेली ठासणीची बंदूक घेऊन उभा आहे. एक चुकीचा शब्द आणि शरीराच्या चिंध्या होणार आहेत. हां. आणि अशा वेळी त्या 5 जणांपैकी जे वस्ताद काका आहेत ते काय करतात? काय करतात? मजकुरात अगदी स्पष्ट लिहिलंय. असे म्हणताच वस्ताद काका हसले व म्हणाले, पौर्णिमेचा चंद्र. बरोबर. आता मला सांगा, हा वेडेपणा नाहीये का? तुम्हाला असं का वाटतं? समोरचा मावळा आधीच संतापाने लाल झालाय. तो ट्रिगर ओढण्याच्या तयारीत आहे आणि तुम्ही तिथे हसत उभे आहात. त्या मावळ्याला तो अपमान वाटू शकतो किंवा तो दचकून गोळीही झाडू शकतो. हे हसणं मला खूप बेजबाबदारपणाचं वाटतं. वरवर पाहता ते बेजबाबदारपणाचं वाटू शकतं नक्कीच, पण इथेच आपल्याला वस्ताद या शब्दाचा खरा अर्थ समजून घ्यावा लागेल. म्हणजे काय? वस्ताद म्हणजे कोण? जो खेळात तरबेज आहे, ज्याने अनेक उन्हाळे पावसाळे पाहिले आहेत आणि जो कोणत्याही संकटात आपला मानसिक समतोल ढळू देत नाही. वस्ताद काकांचे हे हसणं वेडेपणाचे नाहीये, तर ते एका प्रगल्भ नेतृत्वाचे लक्षण आहे. नेतृत्वाचे लक्षण ते कसं काय? विचार करा, वस्ताद काका त्या 5 जणांचे नेतृत्व करत आहेत. ते एका महत्वाच्या आणि अत्यंत गुप्त मोहिमेवर आहेत. बरोबर. अशा वेळी जर ते स्वतः घाबरले असते किंवा त्यांनी मावळ्यावर ओढण्याचा प्रयत्न केला असता तर परिस्थिती अधिकच शिघळी असती. हो, ते आहे. त्यांचे हसणे हे 2 गोष्टी दर्शवते. पहिले म्हणजे त्यांच्या स्वतःवर आणि त्यांच्या ज्ञानावर असलेला अढळ आत्मविश्वास. आणि दुसरे, त्याहूनही महत्वाचे कारण म्हणजे त्यांना त्या मावळ्याबद्दल वाटलेले कौतुक. 1 मिनिट. कौतुक? एका माणसाने तुमच्यावर बंदूक रोखलीये आणि तुम्हाला कौतुक वाटतंय? नक्कीच. कारण वस्ताद काका हे त्या सुरक्षेच्या व्यवस्थेचाच एक भाग आहेत. अच्छा. जेव्हा ते पाहतात की मध्यरात्रीच्या वेळी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही हा मावळा आपला पहारा इतक्या निष्ठेने आणि कठोरपणे पार पाडत आहे, कुणीही अनोळखी माणूस आला तरी तो डगमगत नाहीये, तेव्हा एका वरिष्ठ नेत्याला किंवा अधिकाऱ्याला आनंदच होईल ना. हो, हे बरोबर आहे. त्यांना अभिमान वाटला असेल की आपली सुरक्षा एका अत्यंत खंबीर माणसाच्या हातात आहे. तो मावळा विकला गेलेला नाहीये किंवा कर्तव्यात कसूर करत नाहीये. हे पाहिल्यानंतर येणाऱ्या समाधानाचे आणि निश्चिंततेचे ते हसू आहे. हा दृष्टिकोन खरोखरच विचार करायला लावणार आहे. हो ना. म्हणजे आपण नेहमी नकारात्मक बाजू पाहतो, पण ते हसणं हे एका वरिष्ठाने आपल्या कनिष्ठ पण प्रामाणिक सैनिकाला दिलेली ती एक मूक पावती आहे. अगदी तसंच. पण मला यातील आणखी एका गोष्टीने प्रचंड भुरळ घातलीये. कोणती गोष्ट? ती म्हणजे या प्रसंगातील काव्यात्मक विरोधाभास किंवा ज्याला आपण पोएटिक आयरनी म्हणतो. हा एक खूप सुंदर मुद्दा आहे. हो ना. तुम्ही त्या वातावरणाची कल्पना करा. अंधार, संतापलेला सैनिक, बंदुकीची दारू, मृत्यूची टांगती तलवार, घाम आणि प्रचंड भीती. बरोबर. अशा अत्यंत हिंसक आणि रांगड्या वातावरणात परवलीचा शब्द काय आहे? तर पौर्णिमेचा चंद्र. म्हणजे मला वाटलं होतं की परवलीचा शब्द एखादा आक्रमक किंवा युद्धजन्य असेल, जसं की गनिमाचा नाश किंवा रक्ताची तहान. हो, आपण असाच विचार करतो सहसा. पण पौर्णिमेचा चंद्र हा शब्द अतिशय शांत, शीतल, सुंदर आणि काव्यात्मक आहे. नक्कीच. मृत्यूच्या थेट दाढेत उभं असताना अत्यंत शांतपणे आणि हसून पौर्णिमेचा चंद्र म्हणणे यात केवढा मोठा विरोधाभास आहे. खरं तर हा विरोधाभास लेखकाने किंवा ती पद्धत ठरवणाऱ्याने जाणीवपूर्वक निर्माण केलेला असतो. म्हणजे कसं? पौर्णिमेचा चंद्र हा केवळ एक शब्द नाही, तर तो एका मानसिक अवस्थेचा प्रतीक आहे. युद्धाची गडबड आणि हिंसा
ही मानवी जीवनाची एक बाजू आहे, पण अंतिम ध्येय नेहमीच शांतता आणि प्रकाश हेच असते. बरोबर. पौर्णिमेचा चंद्र हा अंधारात मार्ग दाखवणारा, शीतलता देणारा आणि मनाला शांत करणारा असतो. खूपच सुंदर. जेव्हा वस्तात काका पौर्णिमेचा चंद्र हा शब्द उच्चारतात तेव्हा ते केवळ एक पासवर्ड सांगत नसतात, तर ते त्या क्षणी असलेल्या त्या हिंसक आणि तणावपूर्ण वातावरणाला एका क्षणात शांत करतात. बरोबर. एका बाजूला मावळ्याची स्फोटक ऊर्जा, त्याच्या हातातली ती गच्च भरल्या दारूची बंदूक, आणि दुसऱ्या बाजूला वस्तात काकांची प्रगल्भ शांत वृत्ती आणि पौर्णिमेचा चंद्र. हा समतोल या प्रसंगाला एका अद्भुत उंचीवर नेऊन ठेवतो. हो, म्हणजे एका अर्थाने तो शब्द त्या मावळ्याच्या संतापावर आणि त्या तणावावर टाकलेलं पाणीच आहे. अगदी बरोबर. तो शब्द ऐकताच तो मावळा बंदूक खाली करेल, त्याच्या चेहऱ्यावरचा ताण निवळेल आणि तो आदराने बाजूला होईल. हे दृश्य आपण डोळ्यांसमोर अगदी सहज उभे करू शकतो. नक्कीच. केवळ एका छोट्याशा परिच्छेदातून आपण आज किती वेगळ्या वेगळ्या दिशांनी विचार केलाय, नाही? हो, खूपच रंजक प्रवास होता हा. बाजिंद या पुस्तकातील एका प्रसंगाने आपल्याला खूप गोष्टी शिकवल्या. आपण सुरुवात केली ती ठासणीच्या बंदुकीच्या मृत्यूच्या भयाने, जिथे गच्च भरलेली दारू आणि एका डागात ढगात पोचवण्याची थेट धमकी होती. त्यानंतर आपण भाषेच्या पोताकडे वळलो. बरोबर. जिथे आपण पाहिलं की नाय, इशिला, तुम्हासनी हे शब्द केवळ सजावट नाहीत, तर ते त्या पात्राची वास्तविकता आणि त्याची क्रूरता दर्शवणारी महत्वाची साधने आहेत. हो. प्रमाण भाषेच्या चौकटीत न बसणारी ही भाषा त्या प्रसंगात खरा जीव होते. अगदी खरंय. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपण ऐतिहासिक सुरक्षेची ती चुकलासा तर मेलासा ही कोणतीही क्षमा न करणारी पद्धत पाहिली. विचार करून सांगा, या साध्या वाटणाऱ्या वाक्यामागील तो भयानक मानसिक दबाव आपण समजून घेतला. हो. आणि या सगळ्याचा शेवट झाला तो वस्तात काकांच्या अनपेक्षित हसण्यातून आणि पौर्णिमेच्या चंद्रासारख्या अतिशय शांत आणि काव्यात्मक परवलीच्या शब्दातून. शब्दांच्या आणि एका छोट्या प्रसंगाच्या पलीकडे जाऊन मानवी भावनांचे, भीतीचे आणि नेतृत्वाचे हे विश्लेषण आपल्याला खरंच खूप काही शिकवून जाते. नक्कीच. संकटाच्या वेळी आपला मूळ स्वभाव कसा उफाळून येतो आणि खरी प्रगल्भता कशात असते याचे हे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. हो. आणि म्हणूनच या सखोल चर्चेचा शेवट करताना मला तुम्हा सर्व ऐकणाऱ्यांना एका वेगळ्याच विचारासोबत सोडून द्यायचंय. आपण सुरुवातीला बंदुकीच्या भयावहतेबद्दल बोललो, पण आता हा संपूर्ण प्रसंग पाहिल्यानंतर विचार करा. बरोबर. हे 5 जण नक्की कोण असतील? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. मध्यरात्रीच्या वेळी असा कडेकोट पहारा भेदून ते कोणत्या गुप्त मोहिमेवर निघाले असतील? नक्कीच. आणि त्याहूनही मोठा प्रश्न म्हणजे खऱ्या सामर्थ्याची आणि ताकदीची ओळख कशात असते? हातात गच्च भरलेली ठासणीची बंदूक घेऊन समोरच्यावर मृत्यूचा धाक दाखवत उभे राहण्यात, की आपल्या दिशेने रोखलेल्या त्या मृत्यूला सामोरे जातानाही न घाबरता हसून आणि अत्यंत शांतपणे पौर्णिमेचा चंद्र म्हणता येण्यात? बरोबर. कोण जास्त ताकदवान आहे? परिस्थितीवर नियंत्रण मिळवू पाहणारा तो मावळा, की स्वतःच्या मनावर पूर्ण नियंत्रण असलेले ते वस्तात काका? खूपच खोल विचार आहे हा. ह्या प्रश्नावर नक्की विचार करा. ह्याच विचारासोबत आपण आज इथेच थांबूया.